नमस्कार. मी रोटरी क्लब सावंतवाडी, रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट 3170 आणि प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स अँड कोचिंग सेंटरच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण 42nd हार्मोनी विदिनच्या सेशनमध्ये आहोत. गेल्या वर्षभर आपण हे सेशन अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडतोय आणि वेगवेगळे आपल्याला स्पीकर्स यासाठी लाभले आहेत. आज आपल्याबरोबर असलेले स्पीकर हे मिस्टर आनंद सावंत म्हणून आहे. ह्यांचं MA योगा झालेला आहे. त्याचबरोबर पॉवर योगा ह्या विषयामध्ये त्यांचं स्वतःचं स्टुडिओ आहे आणि कणकवलीला ह्यांचा योगानंद नावाचा स्टुडिओ आहे, जिथून ते आज अनेक लोकांना, कणकवली सारख्या ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना योगाच्या वेगवेगळ्या पद्धतींमधनं गाईड करतात आणि तिथे सेशन्स कंडक्ट करून लोकांना योगाचं इम्पॉर्टन्स सांगून त्याचं महत्व समजावून देतात आणि आपल्या एक एन्शंट टेक्निक्स ज्याच्यामधून आपण आपल्याला मेंटली हील करू शकतो, फिजिकली फिट ठेवू शकतो, ह्यासाठी ते वारंवार लोकांना अपडेट करत राहतात आणि गाईड करत राहतात. तर असे आपल्याला लाभलेले आजचे स्पीकर, जे गेली 15 वर्ष किर्लोस ओरसला ऍग्रिकल्चर कॉलेजला सुद्धा प्रिन्सिपल म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. तर असे हे स्पीकर्स आनंद सावंत यांचं मी स्वागत करते आणि आनंद सावंत याच्या पुढे सेशन तुम्ही चालू करू शकता. ओव्हर टू. तुमचा स्पीकर ऑन करा. धन्यवाद मॅडम. ठीक आहे, चालू करू ना? अजून कोण जॉईन होणारे असतील तर होतील. हो, चालू करा. लोक जॉईन होत राहतील, त्यांचा डिस्टर्बन्स होत नाही. ओके सर, थँक्यू. सर्व जॉईन जे झालेले पार्टिसिपेंट आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. योगा हा एक वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. योगा म्हणजे नेमकं काय आहे, आपण योगाला काय समजतो, आणि एक छोटीशी PPT आहे की त्या PPTद्वारे मी तुम्हाला स्लाइड शो प्रेझेंट करेन आणि त्यामधनं मनुष्याचं जीवन आणि योगा, मनुष्याच्या मनामध्ये जे चालू असणारे विचार, आपलं आरोग्य, ह्याबाबत ह्या PPT मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होईल असं मला वाटतं आणि मी लगेचच PPT शेअर करायला सुरुवात करतो. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर जरा थंबने जरा रिॲक्शन दिला तर मला आवडेल, की थंबने रिॲक्शन देऊन सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. व्यवस्थित आहे. थँक्यू सर. थँक्यू अनिल सर. थँक्यू. ओके, शेअर अक्षय PPT करता काय मदत ओके शेअर करतोय मी एकीकडे अक्षय. ओके तुम्हाला स्क्रीन दिसते का माझी?
हो दिसते. येस, परफेक्ट. हे प्रतीक आहे सर महादेवाचं प्रतीक आहे आणि महादेवाच्या प्रतीकावरती बरीचशी तुम्हाला सिम्बॉल दिसत आहेत. सेकंड, हे आपलं जे शरीर आहे हे तुम्हाला ह्या पीपीटी मध्ये दिसतंय. एक बॉडी इमेज आहे, परंतु आपलं जर शरीराचा जर विचार केला ना आपण, तर आपल्या शरीरामध्ये टोटल 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्यांचं जाळं आपल्या शरीराभोवती विणलं गेलेलं आहे. आणि ह्या 72,000 नाड्या ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी एनर्जी पॉइंट आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेले आहेत. असे हजारो एनर्जी पॉइंट आपल्या शरीरामध्ये आहे. त्यातल्या त्यात 108 एनर्जी पॉइंटचा विचार हा ॲक्युप्रेशर मध्ये सुद्धा केला जातो, ॲज वेल ॲज आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो. तर त्यापैकी 108 जे पॉइंट आहेत ना, तर त्याच्यातही आपण जर बारीक दृष्टिकोनातून बघितलं ना, तर 7 एनर्जी केंद्र जी आहेत आपल्या शरीरावरती ती सगळ्यात महत्वाची 7 एनर्जी केंद्र मानली गेलेली आहेत. आणि 7 एनर्जी केंद्र ही तुम्हाला राईट साईडला जे शरीर दिसतंय बघा एका मनुष्याचं, तर त्यामध्ये ही 7 चक्र दिसत आहेत बघा. ही 7 चक्र आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. या चक्राबद्दल आपण अजून पुढे जाऊन जाणून घेणार आहोत. पण प्रायमरी बेसिसला आपलं शरीर हे असं आहे, आपल्या शरीराभोवती जो होरा आहे ना, जवळपास 7 फूट वरती, 7 फूट उजव्या साईडला, 7 फूट डाव्या साईडला आणि 7 फूट आपल्या पायाच्या खाली म्हणजे जमिनीमध्ये, अशा प्रकारे नॉर्मली होरा आपल्या प्रत्येक मनुष्याचा असतो. आणि हा होरा आपण योग साधनेतनं वाढवतो. आपलं जी ब्राईटनेस आहे ना तो वाढवला जातो. तो कशा पद्धतीने वाढवला जातो? आता हे बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, ही जो मधला जो पॅसेज आहे ना, ह्यामध्ये मनका म्हटलं गेलेलं आहे. मनका पुढे जाऊन मी तुम्हाला शो करतो, एक सेकंड. हा जो बघा, हा लेफ्ट साईडला जो मनका आहे ना, मनका 1 2 3 4 5 6 आणि 7, ही 7 चक्र आहेत ना, ही मनक्यावरती आहेत. आणि ही मनक्यावरती कशा पद्धतीने आहेत, तर शरीरामध्ये 3 नाड्या सगळ्यात महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. एक चंद्रनाडी, एक सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी. सुषुम्ना नाडी ही मनक्याच्या मध्यभागातनं जाते, त्याला स्पायनल कॉर्ड म्हणतात. जो अर्धांगवायूचा झटका येतो तो ह्या स्पायनल कॉर्डला इजा झाल्याने होतो, अर्धांगवायूचा. आपलं आरोग्य आहे ना या 3 नाड्यांवरती खूप अवलंबून आहे. कळालं का? जसं की उजव्या साईडला तुम्हाला दिसत आहेत बघा, हे चित्र ना डॉक्टरच्या गाडीवरती सुद्धा असतं. जेवढे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरच्या मागच्या काचीवरती जे चित्र असतं ते ह्या कुंडलिनीचं चित्र आहे. आणि ह्या ठिकाणी या 3 नाड्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी एनर्जी पॉइंट बनले जातात. असे जवळपास आपल्या शरीरामध्ये 7 एनर्जी पॉइंट आहेत जे आहेत. एक त्या एनर्जी पॉइंटचं जर मी तुम्हाला लोकेशन सांगितलं, ह्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला ही जी स्लाइड दिसते ना, ते ह्या स्लाइड मध्ये बघा, एक बरोबर माकड हाड आहे ना, माझं कर्सर तर दिसत असेल तुम्हाला, माकड आहे ना हाड, त्या ठिकाणी एक केंद्र आहे. बेंबीच्या जरा खाली एक केंद्र आहे. बेंबीच्या ठिकाणी एक तिसरं केंद्र आहे. त्याच्यानंतर हृदयाच्या ठिकाणी एक केंद्र आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर हृदयाच्या वरती गेला तर कंठाच्या ठिकाणी एक वेगळं केंद्र आहे. त्याच्यानंतर पुढे 2 भुयांच्या मध्ये केंद्र आहे आणि टाळूच्या ठिकाणी एक वेगळं केंद्र आहे. अशा प्रकारे 7 केंद्र आपल्या शरीरावरती आहेत. मी जरा थोडस प्रेझेंटेशन स्टॉप करतोय आणि तुमच्याशी चर्चा करतोय. या आता 7 केंद्र तुम्ही बघितलात, आवाज येतोय ना? जरा थंब देऊन सांगा मला. येस. 7 केंद्र आहेत ना, ही सगळ्यात महत्वाची केंद्र आपल्या आहेत. आणि आपल्या शरीरामधले विचार जे आहेत ना, या 7 केंद्रांवरती अवलंबून आहेत. ह्याला डॉक्टरी भाषेत सध्या फ्लेक्सेस म्हटलं जातं, गँग्लिया सुद्धा म्हटलं गेलं आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागत आहेत आणि ही जी केंद्र आहेत, एनर्जी केंद्र, ही आता डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलेली आहेत. आता ही केंद्र काय प्रतीक करतात बघा, कधी पण तुम्हाला एक सांगतो, माणसाचं आरोग्य जे विचारांवरती अवलंबून आहे. आणि ही जी 7 केंद्र आहेत ना, ते एंडोक्राईन सिस्टीम आहेत आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आंतरस्रावी ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींशी रिलेटेड आहेत. मनुष्याचं जीवन जे आहे ना, मनुष्य जन्माला येण्यापासून मृत्यू होईपर्यंत जो काळ चालतो त्याच्यामध्ये जो व्यवहार करतो ना, तो ह्या केंद्रांशी रिलेटेड आहे. जसं की आपण म्हणतो दाटून कंठ येतो. कंठ दाटून काय येतो म्हणजे दाटणे, भावना ज्या आहेत ना त्या आपल्या कंठाच्या ठिकाणी आहेत. मग भावना म्हणजे नेमकं काय आहेत? आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे विचार, भावना हे कंठाच्या जर ठिकाणी असतील तर कंठाच्या ठिकाणी असं काय आहे, तर त्या ठिकाणी जर बघायला गेलात ना
तर एक त्या ठिकाणी विशुद्धी चक्र म्हटलं गेलंय. मी आता 7 केंद्र दाखवलीत ना, त्याच्यातलं एक केंद्र आहे विशुद्धी चक्र. पण त्या ठिकाणी हे कोणाशी कनेक्टेड आहे, तर थायरॉइड ग्लँड आणि पॅराथायरॉइड ग्लँड, त्या 2 ग्लँडशी ते कनेक्टेड आहे. म्हणजे समजा तुमच्या मनामध्ये विचार जे चालत आहे ते भावनिक दृष्टीने चालत आहेत, भावनिक दृष्टीने तुम्ही विचार करताय, तर काही काळ गेला, समजा भावनिक दृष्टीने विचार करत असाल आणि भावनिक टेन्शन मध्ये राहत असाल, मन मोकळेपणाने कोणाशी बोलत नसाल, तर एक 10 ते 12 वर्षाचा काळ गेल्यानंतर थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लँड मध्ये आपल्या डिफेक्ट निर्माण होतो आणि आपल्याला थायरॉइडचा त्रास चालू होतो. जसं की तुम्ही अनेक श्लोक सुद्धा ऐकले असतील, आनंद पोटात माझ्या मायेना, किंवा आपण साध्या म्हणी वापरतो, माझं सुख तुझ्या पोटात बघवलं नाही का. पोटाचा भाग हा त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने उच्चारतो. मग त्या ठिकाणी अशी कुठची गोष्ट आहे, तर त्या ठिकाणी आहे मणिपूर चक्र. जे हे 7 केंद्र म्हटली आहेत ना, तर 7 केंद्रापैकी त्या ठिकाणी जर एक केंद्र आहे, हे मणिपूर चक्र आहे. म्हणजे या मणिपूर चक्रामध्ये आपले 2 गुण दडलेले आहेत. एक म्हणजे कुठचा गुण आहे, तर त्या गुणामध्ये एक आहे दुसऱ्याबद्दलच्या सुखाबद्दल आपल्याला आनंद वाटणे, किंवा एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याबद्दलचं दुःख वाटणे. मग हे जे विचार मनामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू आहेत, पण आपल्याला पॉझिटिव्ह बाजू त्या ठिकाणी काय करायची आहे, वाढवायची आहे. हे कशातनं साध्य केलं जातं, तर योगातनं साध्य केलं जातं. अनेक गोष्टी आहेत. भीतीची धडधड ही हृदयातच होते आणि प्रेमाची भावना सुद्धा हृदयातच होते. मग हृदयामध्ये असं कुठचं मिक्सचर आहे आणि त्या ठिकाणी कोणता वायू स्थिर आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हृदय जे आहे ना, हृदय त्यामध्ये व्यान वायू आहे, व्यान. आणि त्या ठिकाणी जर इलेमेंट असेल तर एअर इलेमेंट आहे. एअर म्हणजे एअर इलेमेंट काय, तर हृदयाचं मेन काम आहे ब्लड पंपिंगचं आहे, ब्लड पंपिंग करणं आणि संपूर्ण शरीरभर पोचवणं. मग हे जर त्या ठिकाणी एअर इलेमेंट नसेल, वायू नसेल किंवा व्यान वायू नसेल, जे 5 पंच प्राण सांगितले आहेत ना, तर रक्त शरीरभर पोचणार नाही. पण प्रत्येक जर शरीराचा जर बारीक विचार जर आपण केला ना, समजा माझा हात हे 5 बोट, मी तुम्हाला सांगतो 5 बोट. आता सृष्टी आणि आपण कसे कनेक्टेड आहोत या 5 बोटांवरती तुमच्या लक्षात येईल. ही 5 बोटांची उंची सेम नाहीये, प्रत्येक बोटाची उंची ही वेगवेगळी आहे. जर मी अशी 5 बोटापैकी बोट टेकवली ना, तर माझी 2च बोट टेकतात. ही 2 फिंगर माझी काय होतात, ही 2च बोट टेकतात आणि 2 बोट हलतायत आणि एक अंगठा हा वेगळ्या बाजूने. जर तुम्ही ही माझी 2 बोट टेकणारी जर पाय समजलात, पाय, आणि ऍक्च्युली ते पायाचंच सिम्बॉल आहे ही 2 बोट म्हणजे, तर बघा हे 3 ठिकाणी मोडलं जातात. ही 2 बोट जी टेकतात ना, ती 3 ठिकाणी मोडली जातात. आणि आपण सुद्धा पायाची जर रचना बघाल, आपल्या शरीराच्या पायाची, तर 3 ठिकाणी फोल्ड होतं. एक म्हणजे पहिला आपला अँकल मध्ये होतो, दुसरा गुडघ्यामध्ये होतो आणि तिसरा मांडीमध्ये. जर हे 2 पाय असतील तर बाजूला जे 2 हलतायत ते हात आहेत. हाताचं बघा, हा उजवा हात जर पकडला तो सुद्धा 1, 2 आणि 3 अशा 3 ठिकाणी बेंड होतो. हात जर बघितला तर 1, 2 आणि शोल्डरकडे 3ऱ्या ठिकाणी बेंड होतो. अशा पद्धतीने 3 ठिकाणी आपला हात सुद्धा बेंड होतो. पण अंगठ्याची जर विचार केला तर अंगठा किती ठिकाणी बेंड होतोय, फक्त एका ठिकाणी. म्हणजे मानेचं प्रतीक आहे, मान सुद्धा आपली एका ठिकाणी बेंड होते. आज तुम्ही जाणत असाल तर तुम्ही जर तुमचं ECG करायला गेला तर डॉक्टर ह्या ठिकाणी चिमटा लावतात. ह्या ठिकाणी चिमटा लावण्याचं कारण काय आहे, की तो कार्डिओग्राम आपला चालू असतो, तो वर खाली होत असतो. प्रत्येक गोष्टीला रिझन आहे या ठिकाणी. सृष्टी आणि आपलं शरीर हे ना, ह्याला एक प्रकारचं रिझन आहे. मग हा जर 2 ठिकाणी जर मोडलत असेल, हा जर डोक्याचा भाग असेल, तर बरोबर 2 भुवयांच्या मधलाचा भाग येतोय ना, तर तो हा येतोय अंगठ्याच्या बरोबर मध्यस्थानी. ह्या ठिकाणी चिमटा लावला जातो. मग प्राणशक्ती आपली कुठे आहे, या 2 भुवयांच्या मध्ये आपली प्राणशक्ती आहे. आणि हे जे एनर्जी पॉइंट आहे या ठिकाणच्या मध्यभागी म्हणजे टाळूच्या खाली ज्या ठिकाणी हायपोथॅलॅमस ग्लँड आहे, या ठिकाणी प्राणशक्ती दडलेली आहे. आणि त्या ठिकाणची नस जी येते ना, ती बरोबर ह्या बोटामध्ये येते. आणि ही नसेमध्ये नेमकं कशा प्रकारे हालचाल चालली आहे ही कार्डिओग्राम वरती आपल्याला दिसते. अशा पद्धतीने ही चक्र जी आहेत ना, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं म्हणजे टाळूकडे तुम्ही जर टाळूवरती हात ठेवाल, आता बरेच जण कॅमेरा ऑफ आहेत, पण टाळूवरती जर अशी 3 बोट ठेवाल ना, तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारची टिक 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 किंवा अशी नाडीचा ठोका उडल्यासारखा जाणवायला लागेल. ही 3 बोट अशी ठेवून ऑब्झर्वेशन करायचं आहे. तुम्हाला एक प्रकारची नाडीचा ठोका जाणवला लागेल. ज्यावेळी आपण बाल स्वरूपात असतो किंवा लहान बाळाच्या स्वरूपात असतो, त्यावेळी हे सगळं मोकळं असतं. त्यावेळी आपल्याला कुठची हे नसतं, म्हणजे आपण एक
एक निरागस बालक असतो आणि त्यावेळी आपल्याला सगळ्या गोष्टी दिसत सुद्धा असतात, ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी जाणवत असतात, पण आपण बोलू शकत नसतं कारण आपल्याला बोलण्याची क्रिया माहीत नसते. पण जसं जसं आपण मोह मायामध्ये अडकत जातो त्यावेळी हे सगळं आवरण पूर्णपणे ब्लॉक होऊन जातं आणि नंतर आपल्याला ही योग साधनेतनं आपल्याला ऍक्टिव्हेट करायला लागतं. आता ही जी मी तुम्हाला 7 चक्र मी दाखवणार आहे, आता 2-3 चक्र मी तुम्हाला इंट्रोड्यूस केली, कळालं का? पण ही 7 चक्र जी दाखवणार आहेत प्रत्येक चक्रावरतीच आपले आजार अवलंबून आहेत. समजा मणिपूर चक्रामध्ये जसं पोटावरती मी म्हटलं ना, एक वेगवेगळ्या पोटाच्या बिंबीच्या आहे ते मणिपूर चक्र येतं, ते डायरेक्टली तुमच्या लिव्हरशी कनेक्टेड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आपलं पॅनक्रिया आहे त्याच्याशी कनेक्टेड आहे. मग पॅनक्रिया मार्फत आपल्याला डायबिटीसचा जो प्रॉब्लेम असतो, इन्सुलिन सिक्रेशन प्रॉपरली होत नाही, हे पॅनक्रियाच्या एक प्रकारचा त्याच्यामध्ये इन्सुलिन 2 प्रकारचा टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस आहे. म्हणजे एक प्रकारचा एकदा तर डायबिटीस तयार सुद्धा होत नाही किंवा तयार केलेल्या डायबिटीस आपली बॉडी काय करत नाही, वापरू शकत नाही. मग त्या ठिकाणी कशामुळे होतं, तर हे विचारांचे परिणाम आहेत, कळालं का? मग ह्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, जसं आता मी चक्र तुम्हाला प्रेझेंट करतो सगळी आणि त्याच्यानुसार काय त्याचे गुणधर्म आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हे बघा, हे मानवी शरीर आहे पहिल्यांदा बघा, आणि ही पॉवर सेंटर आहेत आणि नाडी सायन्स आहे. हा जो मनका आहे ना, आणि ह्याचं ना भाग आहे ना, हे तुम्हाला भोवरे दिसत असतील पुढे मागे वर खाली, आणि ही सुषुम्ना नाडी आहे. ही मधनं जी मणक्यावरनं गेलेली दिसतंय ना तुम्हाला? हो दिसतंय ना. ही जी मणक्यामधनं गेलेली जी नाडी दिसते ना व्हाईट पूर्ण, ही सुषुम्ना नाडी. तुम्हाला भूल वगैरे दिली जाते ना, तर या इथेच दिली जाते, या मणक्यामध्ये सेंटरला दिली जाते भूल वगैरे, कळालं काय? आणि हा ब्रेन कडनं हायपोथॅलॅमस ग्लँड कडनं बाहेर पडलेली ही नाडी आहे आणि अशा पद्धतीने ही आलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये चंद्र सूर्य नाड्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी एनर्जी पॉइंट होतात. अशा पद्धतीने हे बॉडीचं स्ट्रक्चर आहे मेन. आता ते जे आहे ना, हे मूलाधार चक्र, हे तुम्हाला मी याच्याबद्दल मी सांगतो. बघा, मूलाधार चक्राचं ना स्थान आहे आपलं जे माकड हाड आहे ना त्या ठिकाणी. याचा इलेमेंट आहे अर्थ, म्हणजे पृथ्वी दिलाय, कळालं का? त्याच्यानंतर त्याचे पॅलेट 4 दिले आहेत, कलर दिलाय रेड, बीजमंत्र लम दिलाय आणि हे जर योग्य असेल तुमच्या शरीरामध्ये तर इंथुझियाझम हे याचं मुख्य हे आहे. आणि जर इम्बॅलन्स झालं तर काय होतं, आळशीपणा येतो आणि लेझीनेस येतो, कळालं का? आता बघा, जी व्यक्ती घरामध्ये समजा एखादं लहान मुलं आहे आणि आईला सांगतंय की आई मला पुस्तक आणून दे, की जी व्यक्ती आहे 9-9, 10-10 वाजेपर्यंत झोपून राहते, समजायचं त्याचं की हे चक्र जे आहे हे त्याचं बिघडलेलं आहे. मग हे बिघडतं कशामुळे? खाण्यामुळे बिघडतं. मग हा व्यक्ती बेकरी प्रोडक्ट जास्त खातोय का हे बघणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण त्याचं मूलाधार चक्र आहे इम्बॅलन्स होत चाललंय, डलनेस येतोय, लेझीनेस येतोय, आळशीपणा वाढला आहे. तर हे बॅलन्स करण्यासाठी आहारामध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतील आणि तुम्हाला एक्सरसाइज करावं लागतं. आता हे मूलाधार चक्र आहे ना बघा, त्याचा कलर पूर्णपणे लाल दिलाय. आणि तुम्हाला एक आजार माहिती असतील, मूळव्याध मध्ये सुद्धा हा ब्लडशी रिलेटेड आहे, म्हणून ह्याचा कलर रेड आहे. मूळव्याधामध्ये सुद्धा आपण बघा चटपटीत स्पायसी खातो आणि हे तिखट असतं, लाल भडक खातो, त्याचाही कलर लाल आहे. आणि हे खाल्यानंतरच आपल्या मूळव्याधाचा त्रास होतो कालांतराने. म्हणून हे बघा, ह्याच्या सुद्धा रिलेटेड जो डिसीज आहे ना तो मूळव्याध आहे. आणि त्यानंतरचं चक्र मी प्रेझेंट करतो, तर स्वादिष्टान चक्र. आता स्वादिष्टान चक्र आहे ना, त्याचा सिम्बॉल आहे हे असं आहे, त्याचा मंत्र हा वम वगैरे आहे. पण हे चक्र जे आहे ना, ह्याला वॉटर इलेमेंट दिलंय. आणि हे जे कशाशी कनेक्टेड असेल तर आपले सेक्शुअल ऑर्गन आहेत, फिमेल मधले सेक्शुअल ऑर्गन आणि मेल मधले सेक्शुअल ऑर्गन, तर त्याच्याशी रिलेटेड हे चक्र आहे. आणि ह्या चक्राला निर्मितीचा अधिकार दिलाय, म्हणजे प्रजनन शक्ती जी आहे ना, प्रजनन शक्ती हे ह्याला निर्मितीचा अधिकार दिलाय. स्त्रियांमधली मासिक पाळी येण्याचं सुद्धा पूर्णपणे बॅलन्स राहणं हे सुद्धा ह्याच चक्रावरती दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांमध्ये सुद्धा सेक्शुअल जे गोष्टी आहेत, टेस्टीज आहेत किंवा स्पर्मचं हे आहे, हे सगळ्या गोष्टी हे ह्या चक्रावरती दिल्या. मग हे जर चक्र जर बॅलन्स असेल ना, क्रिएटिव्हिटी दाखवतं. आणि हे जर चक्र इम्बॅलन्स झालं तर व्यभिचार दाखवतं. म्हणून हे चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे.
एखादा लहान मुलगा बघा एखादी गोष्ट तोडतोय, मोडतोय, परत जोडतोय, परत तोडतोय, परत फोडतोय, परत जोडतोय, त्याच्याकडे हे चक्र ना ऍक्टिव्ह असतं, त्याच्या मनामध्ये त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये विचारांमध्ये क्रिएटिव्हिटी असते, त्यामुळे हे करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्र जे आहे ना याचा कलर येलो आहे. आता बघा हे पोटाशी रिलेटेड आहे आणि हे पित्ताशी रिलेटेड आहे, म्हणून ह्याचा आणि फायर अग्नी जठराग्नी जो आहे ना आपल्या शरीरामध्ये जठराग्नी त्याच्याशी हे चक्र रिलेटेड आहे. याचा कलर जो आहे ना तो सुद्धा येलो कलर आहे. ठीक आहे. बीजमंत्र रम आहे, पण हे जे चक्र आहे ह्याचा स्वभाव कसा आहे तर एक प्रकारचा हॅपीनेस आहे आणि एक प्रकारची जलसी. समजा दुसऱ्याबद्दलची जलसी तुमच्या मनामध्ये निर्माण होते तर हे चक्र तुम्हाला बिघडलेलं आहे. आणि दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला आनंद वाटतोय ना तर हे चक्र तुमचं काय आहे बॅलन्स आहे. परत ह्याच्या अंगाचे जे अवयव येतात बघा, लिव्हर येतो, स्टमक येतो, पॅनक्रिया येतो, म्हणजे हे सगळं डायबेटीस वगैरे ज्या गोष्टी आहेत ना त्यांना हे चक्र कंट्रोल करतो. त्याच्यानंतरचं चक्र मी सांगितलं अनाहत चक्र जे हृदयाच्या ठिकाणी आहे. हे चक्र एअर एलिमेंट, मी मगाशी म्हटलं तुम्हाला वायू, आता एअर एलिमेंट इथेच का आलं तर एअर नसेल तर हृदयाचं रक्त संपूर्ण शरीरभर पोहोचणार नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी एअर एलिमेंट महत्वाचा आहे. आणि हृदयामध्ये हे चक्र जे आहे तर प्रेम भावना आणि भीतीची भावना या दोन्ही गोष्टी जर इम्बॅलन्स असेल तर आपल्याला कायमस्वरूपी भीती किंवा दुसऱ्याचा तिरस्कार होत राहतो. आणि जर हे चक्र बॅलन्स असेल तर दुसऱ्याबद्दलचा आदर, दुसऱ्याबद्दलचं प्रेम हे तुमच्या मनामध्ये निर्माण होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक मी चक्र दाखवतो, विशुद्धी चक्र. हे स्पेस, आकाश, म्हणून बघा स्पेस हा एलिमेंट आहे. आकाश, भावना तुमच्या असतात ना ते कोणाला माहित नसतात, एक प्रकारच्या इनटेंजिबल असतात ह्या भावना मनात निर्माण होणार आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं तर इम्बॅलन्स, हे जर चक्र इम्बॅलन्स झालं ना तर सॅडनेस येतो आणि थ्रोटला आणि थायरॉइडला त्याचा इफेक्ट बसतो आणि कालांतराने तुम्हाला एक प्रकारचा थायरॉइडचा आजार होतो. हे एक आज्ञाचक्र आहे. ह्या आज्ञाचक्रावरती एक अवेअरनेस आणि दुसरा म्हणजे अँगर, शंकराचा तिसरा डोळा, दोन भुवयांच्या मध्ये हे चक्र आहे आणि हे पिट्युटरी ग्लँडशी कनेक्टेड, पिट्युटरी आणि पिनल ग्लँड या दोन ग्लँडशी हे चक्र कनेक्टेड आहे. आता ह्या चक्राचं महत्व काय आहे तर हे चक्र आहे ना हे तुम्हाला डिसिजन मेकिंग प्रॉम्प्ट देतं, म्हणजे तुमचे डिसिजन जनरली चुकणार नाहीत. आणि हे जर चक्र जर बिघडलेलं असेल ना तर तुम्ही कायमस्वरूपी रागवत राहणार, तुमचे डिसिजन चुकणार, तुम्ही सगळा दोष दुसऱ्यावरती देत राहणार, अशा पद्धतीचं बिहेवियर होतं. आणि हे आज्ञा चक्राच्या नंतर सगळ्यात शेवटचं चक्र आहे हे म्हणजे सहस्त्रार चक्र. आणि हे चक्र म्हणजे परमानंदाचं चक्र आहे आणि मेंटली सॅटिस्फॅक्शनचं चक्र आहे. अशी 7 चक्र आहेत आणि ही चक्र जी आपल्या शरीरात आहेत ही प्राणायामाने बॅलन्स करायची असतात. ही चक्र जी आहेत ना ही प्राणायामाने बॅलन्स करायची असतात. आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही पीपीटी दिसते तुम्हाला? दिसत असेल तर मला जरा कोणीतरी सांगितलं तर बरं होईल. हो दिसतंय. हा, तर बघा आपलं शरीर आहे, तुमच्या समोर हे शरीर आहे, तर ना पंचप्राण आहेत. हे चक्र आहेत ना हे प्राणाशी कनेक्टेड आहेत. अजूनही मी पुढे जाऊन थोडंसं सांगणार आहे तुम्हाला महत्वाच्या गोष्टी, पण ती चक्र आणि हे प्राण पंचप्राण ह्याच्याशीच कनेक्टेड आहेत. आणि हे पंचप्राण आपल्या पंचतत्व जे आहे ते आपल्या हाताच्या बोटांवरती कशी अवलंबून आहेत हे पण तुम्हाला लक्षात येईल. तर आता बघा, पहिला प्राण आहे म्हणजे आपण जर श्वासोश्वास घेतो ना, हा कलर तुम्हाला दिसत असेल, हा येताना दिसतोय बघा प्राण. हा असे 2 ॲरो दिसत आहेत, हे नाकावाटे घेतलं जातं प्राण. हे काय रिसेप्शन आहे, डोळे आणि इयर त्याचे हे दिलेले आहेत. आता बघा प्राण झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर आहे उदान, हा डायरेक्टली माइंडशी कनेक्टेड आहे, उदान वायू. त्याच्यानंतर व्यान वायू आहे ना, व्यान वायू तो बघा, हा बघा वरती ब्रेन पर्यंत गेलाय. त्याच्यानंतर हातातनं ह्या लेफ्ट हँड मध्ये आलाय, राईट हँड मध्ये गेलाय, परत तिथनच परत काय मांडीमध्ये गेला आहे, पायांमध्ये गेला आहे, परत पोटामध्ये आला व्यान. आता व्यान आहे ना तर व्यान हे सर्क्युलेशन दिलंय आणि समोर शब्द बघा काय हार्ट आहे, हार्ट म्हणजे हृदय. जर हा वायू नसेल तर संपूर्ण शरीरभर हे पसरणारच नाही. आता त्याच्या पलीकडे जर गेला तर समान वायू दिलाय. समान वायूचं डायजेशनला पोटाच्या ठिकाणी दिलंय. तो समान वायू आहे ना पोटाच्या ठिकाणी दिलाय, त्याचं काम दिलंय डायजेशन आणि स्टमक दिलंय. म्हणजे हा समान वायू जर बॅलन्स नसेल तर तुमचं पचणार नाही, ऍसिडिटीचा त्रास होणार, सगळ्या गोष्टी. म्हणून हा समान वायू बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी दिलाय अपान वायू. आता अपान वायू जो दिलाय ना त्याला बघा,
हा खाली सिम्बॉल दिलाय, हा सरळ चक्र दिसतंय त्याच्या खाली अपानोय म्हणजे काय, एक्सक्रिशन. एक्सक्रिशन म्हणजे बाहेर फेकणे. सगळ्या गोष्टी आहेत ना त्या बाहेर, संडासा वाटे, लघवी वाटे, बाहेर सोडण्या वाटे, हे सगळे म्हणजे एक्सक्रिटरी ऑर्गनशी हे रिलेटेड आहे. अशा पद्धतीने हे पंचप्राण आपल्या शरीरात ज्यावेळी बॅलन्स असतात त्यावेळी आपल्याला आरोग्य आपलं काय असतं, चांगल्या पद्धतीने सुधारलेलं असतं. आता हे बघा, हे सगळ्यात महत्वाचं की हायपोथॅलॅमस ग्लँड, जे मी तुम्हाला सांगितलं ना चक्र कनेक्टेड असतात नाही, ही हायपोथॅलॅमस ग्लँड. ही हायपोथॅलॅमस ग्लँड ज्यावेळी आपण प्रेग्नेंट असेल एखादी व्यक्ती, तर 3ऱ्या महिन्यामध्ये टेस्ट केली जाते ती ह्या हायपोथॅलॅमस ग्लँडची. म्हणजे ब्रेन कडनं तुमची डेव्हलपमेंट कशी झाली आहे, तुम्हाला ते शेपूट येते ना मणक्यामधनं, ते कशा, एंटी टेस्ट म्हटलं जातं त्याला, ते कशा पद्धतीने केलं जातं हे बघितलं जातं. त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड आहे, ही बघा त्याच्याच बाजूला आहे, आणि पिनल ग्लँड आहे. जी पिट्युटरी ग्लँड मी 2 भुवयांच्या मध्ये सांगितली ती. त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड आणि पॅराथायरॉइड ग्लँड. त्याच्यानंतर हे पॅनक्रिया, ॲड्रिनल ग्लँड. आता ॲड्रिनल ग्लँड म्हणजे ही किडनी रिलेटेड आहे, ओव्हरी आणि टेस्टिस. का आलं का? हे सगळ्या ज्या ग्लँड आहेत ह्या कशाशी कनेक्टेड आहेत, आपल्या चक्रांशी कनेक्टेड आहेत. आणि हे बघा चक्रांशी कनेक्टेड आहेत. आता प्राणायामाचं महत्व मी तुम्हाला सांगतो. ही एक गोष्ट समजल्यानंतर 1-2 मिनिटं फक्त डिस्कशन करतो, आणि प्राणायाम आणि हे जे मी पुढची स्लाइड आहे ना त्यात ती कशी कनेक्टेड आहे मी तुम्हाला ते सांगतो. ठीक आहे. तर बघा, आपलं शरीर जे आहे ना, शरीर मगाशी मी सांगितलं, तर आपला हात आहे ना, हात यत पिंडे तद ब्रह्मांडे, म्हणजे माझ्या शरीरात जे आहे तेच सगळं कशामध्ये आहे, या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे असं म्हटलं गेलंय. म्हणजे आता शरीर कशापासून बनलंय, हे ब्रह्मांड हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. त्याचप्रमाणे आपलं शरीर सुद्धा हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. आता हे 5 बोट आहेत ना, हे 5 बोटांमध्ये आपलं पंचमहाभूत कशा पद्धतीने आहेत मी सांगतो. पहिलं आहे जल, त्याच्यानंतर येतं म्हणजे करंगळीचा भाग जल, त्याच्यानंतर येतं पृथ्वी, जसे मी आता ते इलेमेंट सांगितले ना त्याचे तेच इलेमेंट आहेत पृथ्वी. पृथ्वीच्या नंतर सगळ्यात वरती जर काय येत असेल तर आकाश, आणि आकाशाच्या नंतर येतो वायू आणि अग्नी. ही शास्त्रामध्ये किंवा ग्रंथांमध्ये सांगितलेली ही 5 तत्व आहेत, ही जी 5 बोटं रिप्रेझेंट करतात. आता ही 5 बोटं रिप्रेझेंट करत असताना करंगळी आहे बघा, करंगळी याची उंची बघा कमी आहे उंची, म्हणजे त्याची करंगळीच्या नंतर पृथ्वी तत्व आलं, आणि हे जल तत्व आहे. म्हणजे जल हे जमिनीच्या खाली असतं, नेहमी जमिनीच्या खाली असतं, आणि या जलाच्या वरती काय आलं, पृथ्वी म्हणजे जमीन. त्याच्यानंतर सगळ्यात उंच बोट हे आहे, म्हणजे सगळ्यात उंच जर काय असेल तर आकाश आहे, आणि जमीन आणि पृथ्वी, पृथ्वी आणि आकाश ह्याच्या जर मध्ये काय असेल तर वायू आहे. मग त्याच्यानंतरच हे बोट येतं, ते हे उंचीच्या बाबतीत तर हे बोट येतं. तर 2 आकाश आणि पृथ्वी ह्याच्यामध्ये असलेलं वायू, आणि हे तत्व आलंय अग्नीचं. अशी 5 तत्व आहेत. आणि आपल्या हाताची सुद्धा उंचीची बोट सुद्धा जी आहेत ना, कमी जास्त उंचीची आहेत ना, त्याचं रिझन सुद्धा ते आहे. दुसरी गोष्ट, जशी मी सुषुम्ना नाडी सांगितली मधली, जी सेंटर मधनं येते, ती सुषुम्ना नाडी ह्या बोटाला रिप्रेझेंट करते. कुठच्या, आपल्या मधल्या बोटाला रिप्रेझेंट करते. जे हे मी मधलं बोट दाखवतोय ना, एक सेकंड, हे जे मधलं बोट दाखवतोय ना त्याच्यावरती ती रिप्रेझेंट करते. म्हणजे चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि मधली जी आहे ती आहे सुषुम्ना नाडी. अशा सुषुम्ना नाडी त्या बोटाला रिप्रेझेंट करते. आता या 3 नाड्यांची गंमत मी तुम्हाला सांगतो. या 3 नाड्या ज्या ठिकाणी एकत्र येतात, अशा जे डॉक्टरच्या गाडीवरती चित्र आहे त्या ठिकाणी एनर्जी पॉइंट तयार होतो. म्हणजे मूलाधार चक्र तुम्ही कधी ना त्या ठिकाणी 3.5 वेटोळ्यामध्ये ना एक प्रकारचे नागिनीच्या आकाराचं असतं. म्हणून म्हटलं गेलं बघा, त्या ठिकाणी देवता कुठची असेल तर गणपती आहे. म्हणून म्हटलं गेलं मूलाधार चक्रे अधिष्ठान तुझे, असं गणपतीला म्हटलेलं आहे. का आलं का? असं प्रत्येक ठिकाणी, जसं मी ह्या बोटावरती सुद्धा सांगितलं, आपला जो भार आहे ना तो सुद्धा पूर्णपणे ह्या नाडीवरती, जे सुषुम्ना जी नाडी आहे त्या ठिकाणी सुद्धा एका देवाचं स्थान आहे. का आलं का? अशा प्रत्येक ठिकाणी त्या ह्या गोष्टी आहेत. तुम्ही कधी गेलात ना शंकराच्या जर मंदिरात गेला, शंकराच्या मंदिरात, तर पिंड असते, पिंड. त्या पिंडीवरती नाग असतो, नाग. हा जो नाग आहे ना, नागाची फणा ही 3 फणा असतात. या 3 फणा रिप्रेझेंटेड काय करतात, तर सत्व, रज आणि तम हे 3 गुण रिप्रेझेंट करतात. सत्व, रज
आणि तम, या 3 गुणांचं एक सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर ती पिंडीच्या खाली नागोबा असतो आणि त्याच्या खाली जर पिंडीच्या खाली बघितलं तर 3.5 वेटोळेच तुम्हाला दिसणार. ते जे खाली असतात आजूबाजूला फिरलेले ते 3.5 वेटोळे असतात शक्यतो करून. कारण ही एक प्रकारची कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरात आहे, ही जन्मताच आपण घेऊन आलेलो आहोत. आणि ही कुंडलिनी शक्ती ही आपल्या एक आध्यात्मिक रिजनसाठी किंवा तुमच्या एनर्जी म्हणजे सबकॉन्शियस माइंड जागृत करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं. सबकॉन्शियस माइंड तर असतंच, परंतु आपल्या सुपर ह्युमन पॉवर जे जागृत करण्यासाठी एक सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे. म्हणजे आपण पूर्णपणे बॅलन्स. आता अनेक इन्स्ट्रुमेंट आली आहेत की तुमची चक्र बॅलन्सिंग ही ऑटोमॅटिकली त्या मशीनवरती दिसतात अशा पद्धतीने. मग ह्या पद्धतीने हे पंचप्राण आहेत. मग मधला भाग कुठचा आहे? मधला भाग जर बघायचा झाला ना तर हा सगळा पोटाचा भाग आहे, लिव्हरचा भाग आहे किंवा आणि लिव्हर असेल, चेस्ट असेल, ह्याचा सगळ्याचा भाग आहे. कळलं का? मग आपण ह्याच आधारावरती क्लॅपिंग थेरपी आली आहे. क्लॅपिंग थेरपी आली आहे. आज तुम्हाला मी सत्व रजस तम गुण सांगितले, तीच व्हायब्रेशन ओम मध्ये आहेत. ओमकाराचं स्पेलिंग आपण ओएम लिहितो, पण ओमकाराचं जर स्पेलिंग बघायचं गेलं तर AUM आहे. ओम. ओम म्हणजे अकार, उकार, मकार. आता ना जर तुम्हाला मी फक्त एक तुम्हाला सांगेन, तुम्ही जरा बेंबीजवळ हात ठेवा आणि फक्त ओ म्हणा, ओम, अ म्हणा, अ, बेंबीजवळ हात ठेवा आणि अ म्हणा. तुमची बघा बेंबी आतमध्ये जाईल. अ अ अ अ जरा करून बघितलात ना तुम्हाला जाणवेल की बेंबी अ चा उच्चार केल्यानंतर बेंबी आतमध्ये जाते. त्याच्यानंतर हृदयावरती, हृदय जे आहे ना, हृदय त्या ठिकाणी बघा उ म्हटलं तर उ उ उ, तर ते हृदयावरती स्पंदन येतात. आणि म ची स्पंदनं जी आहेत ना ती कंठापासनं ते टाळूपर्यंत जातात. अ, उ आणि म. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट आहे की विठ्ठल हा शब्द आहे बघा. वी म्हटल्यानंतर बघा, वी म्हणा, वी वी वी, बेंबी तुमच्या आतमध्ये जाणार. बेंबीचा जो भाग आहे ना वी वी वी, ही बेंबी आतमध्ये खेचली जाते. ठ म्हटल्यानंतर हृदयाकडची व्हायब्रेशन म्हणजे छातीकडची व्हायब्रेशन ही पुढे येतात. ठ ठ ठ ठ म्हणजे हृदय थोडस पुढे येतं. आणि ल म्हटल्यानंतर कंठापासनं ते टाळूपर्यंत व्हायब्रेशन जातात. म्हणजेच ओंकारामध्ये जी व्हायब्रेशन आहे तीच विठ्ठल या शब्दामध्ये व्हायब्रेशन आहे. आज असे अनेक डॉक्टर आहेत की जर तुम्हाला हार्टचा त्रास समजा अचानक वाटतं हार्ट अटॅक येतोय तर मोठमोठ्याने विठ्ठल म्हणा. जेवढी शक्ती असेल तेवढ्या मोठमोठ्याने. जर ब्लॉकेज असेल किंवा कुठेतरी ब्लड फ्लो अडकलेला असेल तर तो लगेच सुटू शकतो. यासाठी विठ्ठल म्हणा असं सुद्धा बऱ्याच लोकांना ज्यांना हार्टचा त्रास आहे ना त्यांना दिलं जातं. किंवा क्लॅपिंग थेरपी दिली जाते. क्लॅपिंग थेरपी भरपूर आहे. आज त्याच्यामध्ये आपल्याला बॉल सुद्धा म्हणजे एक प्रकारचा एक एनर्जी बॉल सुद्धा तयार करता येतो. आणि क्लॅपिंग थेरपीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची एनर्जी मिळते. जाता जाता मी क्लॅपिंग थेरपीचा एक प्रकार तुम्हाला दाखवेन तुम्हाला. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्या शरीराशी कनेक्टेड आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी व्हायब्रेशन करतोय ज्या त्या तिथपर्यंत पोहोचणार. तुमचं ज्यावेळी एखाद्याचं एंगेजमेंट असते ना त्यावेळी आपण ह्या बोटामध्येच रिंग घालतो. हे जे बोट आहे आपलं करंगईच्या बाजू त्या बोटाचं कनेक्शन काय आहे तर ह्या बोटातनं जी व्हेन गेली आहे ती हृदयापर्यंत गेली आहे. लग्नानंतर हृदयाशी मिलन होण्यासाठी आपण ती एंगेजमेंटसाठी आपण त्या ठिकाणी हे सोन्याची अंगठी घातली जाते. अशा अनेक प्रथा आहेत किंवा काय आहेत हे प्रत्येक तुमच्या शरीराशी रिलेटेड आहेत. आता ह्या शरीराशी प्राणायाम करत असताना आपल्याला कुठचे मसल्स आपल्याला वापरायचे आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो. आणि प्राणायाम केल्यानंतर गॅस एक्सचेंज आपल्या फुफ्फुसामध्ये गॅस एक्सचेंज कशा पद्धतीने होतं ते तुम्हाला सायंटिफिक दृष्ट्या सांगतो. आणि त्याचा प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या मायटोकॉन्ड्रियावरती काय इफेक्ट होतोय ते मी तुम्हाला सांगतो. आता मी पुढची पीपीटी मी शेअर करतोय तुमच्याकडे तर बघा. आणि नंतर सगळं एक शॉर्टली पुन्हा सगळ्या गोष्टी मी कव्हर करतो. ठीक आहे. पीपीटी दिसते का? दिसत असेल तर कोणीतरी एकाने हो म्हणून सांगा मला. दिसते ना? ओके. हे बघा, इम्पॉर्टंट मसल्स यूज ड्युरिंग द प्राणायाम. हे आपलं शरीर आहे. तर हे शरीर आहे तर कुठकुठचे मसल्स आहेत? चेस्ट आहेत, ऍब्डॉमिन आहे, अप्पर बॅक आहे, लोअर बॅक आणि मिड ऑफ द चेस्ट आहे. ठीक आहे. हे झालं. तर हे बघा, आता हा ना पेक्टोरियस मेजर आहे. हा जो रेड भाग दिसतोय ना पेक्टोरियस मेजर, हे 2 मसल्स आहेत ना हे तुम्हाला ब्रीदिंग मध्ये वापरावे लागतात. तुम्ही बघा, तुम्ही चेस्ट वरती हात ठेवलात की तुम्हाला जाणवेल की हे मसल सगळ्यात महत्वाचे आहेत. दुसरी गोष्ट, रेक्टस ऍब्डॉमिनस हा जो आहे ना पोटाकडचा भाग, हा सुद्धा मसल्स तुम्हाला वापरावा लागतो. त्याच्यानंतर पुढचे मसल्स, हा तुमचे 2 बघा स्कॅप्युला आहेत, मागे स्कॅप्युला आहेत.
हा आहे ना रॉम्बॉइड मसल्स. हा सुद्धा तुम्हाला हा मसल सुद्धा तुम्हाला काय करावा लागतो, वापरावा लागतो. ज्यावेळी तुम्ही ब्रिदिंग करत असता त्यावेळी हा मसल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वापरावा लागतो. आणि त्याच्यानंतर क्वाड्रॅटस लंबोरम. आता हा जर मसल बघाल ना, हा मसल तर मागे आहे, म्हणजे मणक्याच्या मागे हे तुमचं पेल्विस आहे. हे जो आहे ना हा पेल्विसचा भाग आहे, हा मणका आहे, हा बरगड्यांच्या खालचा भाग आहे. हा जो मणका आहे ना तो कमरेत मागे आहे. म्हणून बघा तुम्ही कमरेवर आपटलात की श्वास कोंडल्यासारखा होतो, 1-2-4 दिवस श्वास घ्यायला मिळत नाही. तर त्याचं रिझन हे आहे. हे बघा हे जे आहे ना, हा जो आहे ना क्वाड्रॅटस लंबोरम, हा मसल तुम्हाला हे होतो, काय होतो, त्याला दुखापत होते. आणि हे बघा लक्षात ठेवा, हे तुम्हाला बरगड्या दिसत आहेत, बरगड्या इथे व्हाईट भाग दिसतोय, इथे करडा भाग दिसतोय. हा जो व्हाईट भाग आहे ना हा कार्टिलेज आहे, हे स्टर्नमला जोडलेले आहेत. हार्टच्या पेशंटला हे कार्टिलेज आहेत ना हे एक्सपांड होणारे असतात. जर हे एक्सपांड करता आले, म्हणजे चेस्ट ओपनिंग करता आली, तर हार्टला पंपिंग करायला चांगल्या प्रकारे जागा मिळते. आणि जागा मिळाल्यानंतर त्याचा खरोखरच ब्लड सप्लाय जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने होतो आणि बीपीचा त्रास त्याचा कमी होतो, किंवा बायलॅटरल सर्क्युलेशन सुद्धा जे आहे ना हार्टचं ते चालू होतं. अशा अनेक गोष्टी आहेत काल काय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो आपण वापरला हा डायफ्रॅम आहे बघा. पोट आणि छाती हे वेगळं करतो ना, हा बघा मी फिरवतोय ना, हा चांगला असा भाग आहे ना, हा डायफ्रॅम आहे. हा डायफ्रॅम सुद्धा तुम्हाला काय करतोय, श्वास घेण्यासाठी मदत करतो. हे 5 मसल्स महत्वाचे आहेत. एक पेक्टोरिस मेजर, दुसरा रेक्टस ऍब्डोमिनस, त्याच्यानंतर रॉम्बॉइड, क्वाड्रॅटस लंबोरम, आणि पाचवा काय आहे तर डायफ्रॅम. हे 5 मसल्स. आता बघा लंग्स आहे ना त्याचं स्ट्रक्चर असं आहे, जे लंग्सचं स्ट्रक्चर आहे ना तर ते असं आहे. डाव्या साईडला 2 लोब आहेत आणि उजव्या साईडला 3 लोब आहेत. डाव्या साईडला 2 लोब का आहेत तर डाव्या साईडला हार्ट आहे, त्यामुळे डाव्या साईडला 2 लोब असतात आणि उजव्या साईडला 3 लोब असतात. आता रिस्पिरेशन ज्यावेळी होतं ना, म्हणजे श्वसन ज्यावेळी होतं, तर ते हे बघा हे द्राक्षासारखे घड आहेत. हे बघा हे लंग्स मध्ये शेवटी असतात. लंग्स मध्ये द्राक्षासारखा घड असतो, हा सगळ्यात शेवटी असतो. हा जो घड आहे ना हा सगळ्यात शेवटी, एकच सेकंड हे गेला, हा सगळ्यात शेवटी होतो. आता ह्या लंग्स मध्ये काय होतं, ऑक्सिजनची देवाणघेवाण होते. एक मेम्ब्रेन आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनची, म्हणजे प्राणायामामध्ये तुम्ही जो ऑक्सिजन घेता फुल ऑफ फोर्सने घेता तो त्या ठिकाणी लंग्स मध्ये जातो. हृदयाकडनं अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी ज्यावेळी लंग्स मध्ये येतं, म्हणजे हृदय काय करतं, जो हार्ट आहे ना तो अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी लंग्स मध्ये पाठवतं. शुद्ध करण्यासाठी म्हणजे काय, त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं पाहिजे, त्यासाठी लंग्स कडे पाठवलं जातं. ज्यावेळी आपण श्वास दीर्घ प्रमाणात घेतो तेव्हा ऑक्सिजनचं जास्तीत जास्त प्रमाणात हे देवाणघेवाण त्या ठिकाणी लंग्स मध्ये होते. आणि परत रक्त शुद्ध झालं की लंग्स काय करतं, ते शुद्ध झालेलं रक्त पुन्हा हृदयाकडे पाठवलं जातं आणि हृदयाकडनं ते रक्त संपूर्ण शरीरभर पसरलं जातं. असं हे मेकॅनिझम आहे. आता हे बघा हा डायफ्रॅम आहे, डायफ्रॅम हा जो मध्ये आहे ना इन आउट, हे बघा. आता प्रत्येक पेशी आहे ना ह्या ठिकाणी कॉईल लाईक स्ट्रक्चर दिसतंय बघा, त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात, मायटोकॉन्ड्रिया स्ट्रक्चर. हे हृदय लंग्स वगैरे तुम्हाला एका पिपीटीत मला समजावताना खूप कठीण होईल, पण मी शॉर्ट मध्ये सांगतो. हा मायटोकॉन्ड्रिया आहे, हा प्रत्येक पेशीमध्ये असतो. प्रत्येक पेशीमध्ये तुमच्या शरीरात अरबो खरबो जेवढ्या पेशी आहेत ना त्या प्रत्येक पेशीमध्ये हा मायटोकॉन्ड्रिया आहे. आणि हा मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय आहे, शरीरातील एनर्जी पॉवर हाऊस. म्हणजे तुमच्या शरीरातील एनर्जी ही त्या मायटोकॉन्ड्रियावरती डिपेंड असते. आणि ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतात त्यावेळी हा बघा इथे चमकतोय बघा मायटोकॉन्ड्रिया, हा चमकणारा ब्लूइश कलरचा दिसतोय ना, अशा पद्धतीने तो चमकायला लागतो, तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि तुम्ही एनर्जेटिक ताजे तवाने चैतन्यवान होतात. तुमचं 2 तासाची कॅपॅसिटी काम करायची असेल ते ऑटोमॅटिकली 4 तासापर्यंत काम करण्याची कॅपॅसिटी या ठिकाणी होते. अशा प्रकारे हा मायटोकॉन्ड्रिया ऍक्टिव्हेट केला जातो. आणि त्याच्यातनच पंचकोश, हे जे पंचकोश आहेत ना, हे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, हे पंचकोश तुमचे डेव्हलप होत असतात. आता थोडस मी या ठिकाणी शेअरिंग थांबवतो आणि तुमच्याशी जरा चर्चा करतो, ठीक आहे. तर मनुष्याचं शरीर आपण बघा एक लक्षात घ्या, ज्यावेळी गर्भधारणा होते ना, त्याचं मी एक तुम्हाला सांगतो की सृष्टी कशी आहे, सृष्टीमध्ये ब्रह्मांड कसं आहे, त्याच्यामध्ये प्लॅनेट कसे आहेत, प्लॅनेट म्हणजे 9 ग्रह दिलेले आहेत ते प्लॅनेट, तर ते कसे आहेत, ते कसे रिॲक्ट होत असतात.
ज्यावेळी गर्भधारणा होते शरीरामध्ये त्यावेळी स्त्री शुक्र आणि पुरुष शुक्र हे एकत्र येतात. हे जे काम दिलं गेलं आहे सृष्टीमध्ये ते शुक्राच्या रिलेटेड आहे. तो प्लॅनेट तो आहे, कळालं का? हा, तर त्या प्लॅनेट कडनं रिॲक्शन होतं, शुक्र दोन एकत्र येतात आणि गर्भधारणा होते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये गुरु बृहस्पती ऍक्टिव्हेट होतो आणि म्हणूनच, आणि त्याचं काम काय आहे तर सेक्स नेमका कोण आहे, मेल की फिमेल, हे डिटेक्शन जे असतं हे त्याच्याकडे होतं. त्याच्यानंतर जर तिसरा महिना बघितलात, दुसरा महिना झाला म्हणून बघा, ती आपण हे इलिगल गोष्ट आहे, पण सेक्सचं डिटेक्शन हे दुसऱ्या महिन्यातच केलं जातं, कारण त्याच्यावरती त्याचं अवलंबन असतं बृहस्पतीचं. तिसऱ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी जो बुध प्लॅनेट आहे तो ऍक्टिव्हेट होतो, म्हणजे तुमच्या बुद्धीचा विकास होतो, ब्रेनचा विकास होतो आणि तो हायपोथॅलॅमस ग्लँडशी असतं कनेक्शन. म्हणून तिसऱ्या महिन्यामध्ये डॉक्टर सोनोग्राफी सांगितली जाते, ती एंटी स्कॅन सोनोग्राफी सांगितली जाते. चौथ्या महिन्यामध्ये थोडंसं स्किन रिलेटेड इश्यू असतो, त्या ठिकाणी राहूचा प्रभाव होतो, प्लॅन त्या पद्धतीने प्रभाव होतो. पाचव्या महिने मंगळ प्लॅनेट जो आहे त्याचं काम चालू होतो, म्हणून 5व्या महिन्यामध्ये पुन्हा सोनोग्राफी सांगितली जाते डॉक्टरांकडनं, ती सुद्धा हार्टचे हार्टबीट. आता मंगळ म्हणजे कलर काय आहे, रेड म्हणजे काय आहे, ब्लड, आणि ब्लड कुठे असतं तर हृदयात असतं. म्हणून 5व्या महिन्यामध्ये हृदयाच्या ठोक्याची आपण सोनोग्राफी केली जाते. तसंच 6वा आहे, 7वा आहे. 7व्या महिन्यामध्ये सुद्धा कधी कधी ओमेटिंगचं प्रमाण वाढतं, कारण हेअर, केतू रिलेटेड हेअर गोष्टी येणं चालू असतं. अशा प्रत्येक फेजमध्ये 9 महिन्याच्या फेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या बालकाच्या 8व्या महिन्यामध्ये हाडांचं पूर्णपणे भक्कमीकरण होत असतं. त्या ठिकाणी शनी ऑपरेट होतो, शनी प्लॅनेट ऑपरेट होत असतो. म्हणून बघा, शनी असेल तर हाडावरती येतो, हाड तुटणे फुटणे अशा गोष्टी. म्हणजे हे एक प्रकारचं सृष्टीचं ना एक इनटँजिबल म्हणून, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ते त्या गोष्टी इनटँजिबल त्या सृष्टीमध्ये चालू होत असतात. आणि त्या ठिकाणी गर्भामध्ये आपण पोहत असतो पाण्यामध्ये, म्हणून 6 महिन्याच्या बाळाला तुम्ही जर पाण्यामध्ये तो पोहू शकतो, इतकी कॅपॅसिटी त्या बाळामध्ये ती असते. त्याच्या पलीकडे जर विचार केलात ना, तर गर्भामध्ये हमसो हा जप चालू असतो, आणि ज्यावेळी आपला जन्म होतो त्याच्यानंतर त्या हमसोपर्यंत पोहोचण्यासाठी सोहमचा जप आपल्याला करावा लागतो. म्हणजे सोहम ही साधना आहे, एक मेडिटेशनची साधना आहे, ती आपल्या सोहम 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 याच्यामधनं ती करावी लागते. असं हे योगिक शास्त्र आहे. योग म्हणजे काय आहे, योगामध्ये आपल्याला काय वाटतं की योगा म्हणजे एक प्रकारचं हे असेल, आसन करणं म्हणजे योगा नाही. योगाची जर पतंजली योग ऋषींनी जी व्याख्या सांगितली, योग चित्त वृत्ती निरोधा, म्हणजे चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्तींचा निरोध करणे, म्हणजे निर्विचारी अवस्था प्राप्त करणे, ह्याला योग म्हटलंय. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय, योग हा कर्मसु कौशल्यम. म्हणजे तुम्ही कुठचंही काम करत असाल, समजा तुम्ही डॉक्टर असाल तर सर्जरीचं काम आहे, तुम्हाला पेशंट ट्रीट करण्याचं काम आहे. एक कार्पेंटर असाल तर एक प्रकारचं फर्निचरची निर्मिती असेल, लोहार असाल तर लोखंडाची निर्मिती काय तुम्ही करत असाल, किंवा एक विद्यार्थी असाल तर एक चांगल्या प्रकारे स्टडी करत असाल, किंवा एखादी गृहिणी असाल तर एखाद्या प्रकारचं चांगल्या पद्धतीने स्वयंपाक करत असाल, कुठचंही काम आहे. योग हा कर्मसु कौशल्य, प्रत्येक कामामधील कौशल्य म्हणजे योगा असं म्हटलेलं आहे. आणि परत श्रीकृष्णाने सांगितलंय, समत्वम योग उच्चयते, म्हणजे सगळीकडे समान दृष्टिकोनातनं बघणे म्हणजे योगा. समत्वम योग उच्चयते म्हणजे ऊन पाऊस काही त्याला फरक पडत नाही, सुख दुःख काही फरक पडत नाही, मान अपमान काही फरक पडत नाही, असं एक हे योगाचं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे योगा म्हणजे नेमका, आणि म्हणूनच बघा भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत, भगवद्गीतेचे 18 अध्याय, त्या सगळ्या अध्यायांना सगळ्यात शेवटी योग हा शब्द, अर्जुन विषयद योग, सांख्य योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, असे निरनिराळे योगच म्हटलेलं गेलंय. आणि हे योगा रिलेटेडच सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मी एक तुम्हाला सांगतो, जी व्यक्ती आता स्वभावानुसार आजार कसे असतात ते मी तुम्हाला सांगतो. समजा मी माचीसची काडेपेटी पेटवली, एक काडेपेटी पेटवली आणि ह्या ठिकाणी हातावरती चटका दिला, तर हा चटका ज्यावेळी देतो ना, मी ज्यावेळी चटका देतो त्या ठिकाणी गरम होतं, पण कालांतराने थोड्या वेळाने त्या ठिकाणी फोड येतो. हा फोड नेमका कशाचा असतो तर पाण्याचा असतो. पूर्वी पाणी होतं का या ठिकाणी तर अजिबात नव्हतं. मग त्या ठिकाणी पाणी का आलं, पाणी कोणी पाठवलं, ही एक शारीरिक क्रिया आहे. ही शारीरिक क्रिया एवढी महत्वाची आहे
की ह्या फोड येण्यामागचं रिझन काय आहे. तर ब्रेनकडे स्टिम्युलेशन गेलं, न्यूरॉन्स जे आहेत आपले ते कम्युनिकेट करतात की या ठिकाणी गरम झालंय. मग गरम झालं तर थंड करण्यासाठी काय पाठवायचं, त्याच्या अपोजिट पाठवलं पाहिजे ना. मग ते न्यूरॉन्सचं जे कम्युनिकेशन झालं तर त्यावेळी लगेच त्या बिंदू ब्रेन डिसिजन घेतो. आपल्या सिस्टीम ज्या आहेत, कुठच्या म्हणतो ते काय सिस्टीम, थोड्या वेळाने सांगतो मी सिस्टीम तुम्हाला. नर्वस सिस्टीमचे 2 प्रकार आहेत ते. तर ते सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. तर त्या सिस्टीम मधनं ज्या काही गोष्टी होतात ना, तर त्या ठिकाणी ब्रेन काय केलं जातं की या ठिकाणी पाणी पाठवलं जातं आणि त्यानंतर येतो हा फोड, हा पाण्याचा असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण अँगर करतो ना, रागावतो, ते मणक्यामध्ये मुवमेंट होत असते एक प्रकारची. राग आला की बघा नाक लाल होतं, कान लाल होता, चेहरा, जर गोरा माणूस असेल तर पूर्ण चेहराच लाल होतो. एक प्रकारचं घर्षण. राग म्हणजे हीट जनरेट होते. आणि हीट कुठे, ह्या 3 नाड्या मगापासून पहिल्यापासून मी सांगतोय, चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी, त्या ठिकाणी ते घर्षण होत असतं. कालांतराने त्या ठिकाणी काय होतं की एक 10 वर्ष झाली किंवा काय झालं, 1000 वेळा आपण रागवलेलो असतो किंवा हा रागाचा परिणाम मणक्याच्या मध्ये गॅप निर्माण झाल्यामध्ये असतो. पण हा स्वभावाचा गुण आहे. ज्याला अहंकार जास्त आहे, ज्याला राग जास्त येतो, त्याला मणक्याचा त्रास होतो, कारण हे स्वभावदृष्ट्या येतं. त्याचबरोबर हार्टचा सुद्धा त्रास होतो, कारण हे विचाराने फ्लक्च्युएशनने येणाऱ्या गोष्टी आहेत. जी व्यक्ती आपली प्रतिमा चौकटीत ठेवते, मी बाबा ह्याच पद्धतीत आहे, मी ह्याच्या पद्धतीच्या बाहेर जाणार नाही, मी इकडे हेच करणार आहे, तेच करणार आहे, हे केलं, असा सारखा विचार करते, माझी प्रतिमा डागाळेल, तर त्याला गुडघेदुखी चालू होते. जी व्यक्ती जबाबदाऱ्यांनी थकलेली आहे, जबाबदाऱ्या जिच्या अंगावरती जास्त आहेत, तिला शोल्डर पेनिंग होतं. शोल्डर पेनिंग कळलं का. आणि एखादी व्यक्ती सारखा वेगवेगळा विचार करते, टेन्शन घेते, तिला डायबिटीसचा त्रास चालू होतो. जी व्यक्ती आपल्या भावना कोंडून ठेवते, भावना पूर्णपणे मनमोकळेपणाने कुठेही बोलत नाही, तर त्याला थायरॉइडचा त्रास होतो. आणि हे आजार जे आहेत ना, ते प्रत्येक एंडोक्राइन सिस्टीम मधले ग्लँडशी कनेक्टेड आहेत. आणि ग्लँड जे आहेत ना, त्या आपल्या एनर्जी पॉइंट, म्हणजे मी 7 चक्र जी सांगितली त्या चक्रांशी कनेक्टेड आहेत. म्हणून मेन बिघाड त्या चक्रांमध्ये होतो. आणि चक्रांमध्ये बिघाड कधी होतो, तर तुमच्या विचारांमध्ये बिघाड झाला की चक्रांमध्ये बिघाड होतो. आणि विचारांमध्ये समतोल जर राखायचा असेल तर चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी, हे प्राणायामातनं आपल्याला त्यामध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. आणि त्या समतोल जर राखला गेला की चक्र सुधारतात. चक्र सुधारता एनर्जी वाढते, दुसऱ्याबद्दलचा द्वेष नाहीसा होतो, अवेअरनेस चांगल्या पद्धतीचा होतो, भीतीची धडधड जाऊन सगळ्यांबद्दल प्रेम वाटायला लागतं. त्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. आणि आपण एक प्रकारे दिव्य शरीर, दिव्य चैतन्य रूपी शरीर आपलं आहे ना, हे लोकांना दिसायला लागतं. आपल्याकडे चांगल्या प्रकारचे चेहऱ्यावरती भाव निर्माण होत असतात. अशा पद्धतीने हा गोष्टी आहेत. म्हणजे योगा हा आसनापुरता मर्यादित नाही, तर योगा गृहिणीसाठी सुद्धा आहे, एक विद्यार्थ्यासाठी सुद्धा आहे. एक लक्षात घ्या, ज्यावेळी माइंड, बॉडी आणि ब्रेथ हे 3 गोष्टी, आता योगामध्ये बरेचसे प्रकार आहेत, पण जोपर्यंत तुमचं माइंड, बॉडी आणि ब्रेथ हे एकत्र येत नाही ना, तोपर्यंत योगा कम्प्लीट होत नाही. आजकाल योगा शिकवला जातो, पण सायंटिफिकली कोण शिकवतं किंवा कशा पद्धतीने शिकवलं जातं हे सगळ्यात महत्वाचं आहे. समजा मी भुजंगासन करतोय ना, भुजंगासन, व्हॉट इज अ भुजंगासन. भुजंगासन नॉर्मली केलं, पण ज्यावेळी आपण भुजंगासन करतो त्यावेळी आपल्याला काय वाटणार, ती कवायत आहे. जर त्याच्यामध्ये ब्रेथ नसेल, त्याच्यामध्ये बॉडी मुवमेंट नसेल आणि ज्यामध्ये माइंड नसेल, जर समजा मी भुजंगासन करतोय तर ती एक कवायतच होणार, ते आसन होणार नाही. भुजंगासन पहिलं भूमिका काय आहे, भुजंगासनाचं नाव काय आहे आणि ते कशामुळे डिस्कवर झालं. भुजंग म्हणजे साप. सापामध्ये काय आहे, व्हॉट इज द क्वालिटी ऑफ स्नेक्स, तर त्याच्यामध्ये क्वालिटी आहे अलर्टनेस, कॉन्सन्ट्रेशन, फ्लेक्झिबिलिटी आणि डिसिजन मेकिंग. या 4 गोष्टी आहेत त्या भुजंगासनामध्ये. मग ते बघा, साप ज्यावेळी असा राहतो, असा डुलतो, ही फ्लेक्झिबिलिटी आली आहे त्याच्याकडे. तर डोळे असे वटारून बघतो, कॉन्सन्ट्रेशन आलाय. त्याच्यानंतर तुम्ही ज्या बाजूने जाता त्या बाजूने जातो, अलर्टनेस आलाय. आणि तो एकदाच डिसिजन घेतो आणि एकदाच फणा मारतो, ही डिसिजन मेकिंगची कॅपॅसिटी आली. म्हणजे हे जोपर्यंत भाव तुमच्या मनामध्ये ते आसन करताना येत नाही, तोपर्यंत त्या आसनाचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडणार नाही. परत तुम्ही अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी जाता, म्हणजे वरती फणा करताय भुजंगासनामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी ब्रेथ तुम्हाला अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी जाताय, म्हणजे तुम्हाला ब्रेथ घेणं कंपल्सरी भाग आहे. जर ब्रेथ तुम्ही घेतला नसेल तर त्या आसनाचा इफेक्ट होणार नाही. परत दुसरी, भुजंगासन तुम्ही करताय ना,
तुमची बॉडी अवेअरनेस आणि मेंटली या सगळ्या गोष्टीचं अवेअरनेस असलं पाहिजे, त्याच वेळी ते भुजंगासन कम्प्लीट होतं. अदरवाईज त्याचा इम्पॅक्ट, म्हणून हे स्टुडंटसाठी आसन आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक सांगेन, पर्वतासन. पर्वतासन केलं आपण तर पर्वतासन म्हणजे नेमकं काय आहे तर स्टेडीनेस आहे. स्टेडीनेस. पर्वत बघा, वरती त्रिकोण आहे आणि खालचा बेस असा त्रिकोण आहे आणि खालचा बेस असा स्ट्रेट आहे. वादळ येऊन देत, वारे येऊन देत, काही येऊन देत, पर्वत हलतो का? नाही. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कोणतीही सिच्युएशन येऊन देत, तुम्ही दृढ निश्चय ठेवून त्याला हँडल केलं पाहिजे. हे पर्वतासन तुम्हाला सांगतं. तुमची स्टॅबिलिटी ती वाढवायला पर्वतासन सांगतं. परत दुसरी गोष्ट, सक्सेसचा मार्ग. ह्या पर्वत चढत असताना शेवटचा आहे तो सक्सेस, टीप ऑफ द माउंटन आहे ना, त्या ठिकाणपर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचं धैर्य असणं गरजेचं आहे. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ते आसनातनं, प्रत्येक आसनातनं आपल्याला काय करायचे आहे, आत्मसात करायचे आहेत. मग आता आत्मसात करत असताना मी तुम्हाला ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या की आपल्या शरीरावरती अवलंबून आहेत. शरीराचे हे 2 हलणारे पाय बघा, हे पाय लावतो ना, हे 3 ठिकाणीच मोडतात, तसं पाय मोडतात. हे हात आहेत, त्या म्हणून म्हणणं हाताने जेवायला, आपण हॉटेलमध्ये चमच्याने जेवतो, पण हे पंचप्राण एकत्र आणायचाच प्रयत्न करत नाही. हे जर पंचप्राणाचा जर तुम्ही वापर केला जेवत असताना ना, तर त्याला एक प्रकारची वेगळी चव येते. जलतत्व, पृथ्वीतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व हे सगळे मिक्स केले जातात. दुसरी गोष्ट, तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या ऍसिडिटीचा त्रास सुद्धा काय होतो, पूर्णपणे कमी होतो. अशा पद्धतीने ही 5 तत्व आहेत. ही 5 तत्व हे आपली कुंड. आता मी पुन्हा एकदा ती पीपीटी दाखवतो आणि सिक्वेन्सने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आणि मग आपण 3-4 मिनिटात मी माझं लेक्चर थांबवतो. पीपीटी दिसतेय का बघा? दिसतेय ना? दिसत असेल तर कोणीतरी सांगा. हॅलो. हो, दिसते. हे बघा, आता बघा, ही बॉडी आहे, ही शंकराची आहे. आपल्या शरीरात जी शक्ती आली आहे ही शंकर महादेवापासूनच आलेली आहे. म्हणून एक शंकराचा फोटो घेतलाय. हे बघा, अशा प्रकारे 72,000 नाड्या असतात. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात या नाड्या, त्या ठिकाणी एनर्जी पॉइंट तयार होतात. असे 7 एनर्जी पॉइंट आहेत. हे 7 एनर्जी पॉइंट आहे बघा. ही जी नाडी आहे ना, ही जी आहे, ही पिवळ्या कलरची दिसते, ही सूर्य नाडी आहे. ही शांत दिसते, ही चंद्र नाडी आहे. आणि ब्लॅक कलरची दिसते आहे ना, ही आहे शनीची नाडी, म्हणजे सुषुम्ना नाडी. याच्यावरती ही केंद्र आहेत. ही जी केंद्र आहेत ना, ही केंद्र आहे. ठीक आहे. या केंद्रांवरती आपले एनर्जी पॉइंट, ह्याच्यावरतीच आपले सगळे आजार अवलंबून असतात. मणक्यावरती बघायला गेलात तर असं आहे, हा मेंदूचं स्ट्रक्चर आहे आणि मणक्यांवरती हे असे एनर्जी पॉइंट आहे. हेच डॉक्टरच्या गाडीच्या मागे चित्र असतं. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे इंटरसेक्ट होतात, या ठिकाणी एनर्जी पॉइंट तयार होतात. या एनर्जी पॉइंटवरतीच आपलं शरीर असतं. आणि हे त्यांचे गुणधर्म जे मी तुम्हाला स्वभाव सांगितले, हे 7 चक्रांचे कलर, रंग वगैरे. आणि हेच 7 कलर आहेत ना, ते इंद्रधनुष्यात आहेत. आणि हेच 7 कलर आहेत ना, ते 7 प्लॅनेट मध्ये आहेत. कळालं का? आणि त्याच्यानंतर हे प्राणायामासाठी आपण कोणकोणते मसल्स वापरतो ना, तर ते मसल्स मी तुम्हाला सांगितले. प्राणायाम करताना हे मसल्स सगळ्यात महत्वाचे आहेत. कळालं का? या ठिकाणी गॅस एक्सचेंज ह्या ठिकाणी होतं. शुद्ध अशुद्ध रक्त जे हृदयाकडनं शुद्धीकरणासाठी लंग्स मध्ये पाठवलं जातं, त्या ठिकाणी गॅस एक्सचेंज होतं. आणि पुन्हा ते, आणि त्याच्यामध्ये पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया एनर्जी पॉवर हाऊस आहे ना, तो हा ऍक्टिव्हेट केला जातो. आणि हे पंचप्राण जे त्या चक्रांशी रिलेटेड आहेत, ऍज वेल ऍज तुमच्या ह्या एंडोक्राईनशी रिलेटेड आहे. आता हे उपप्राण आहेत ना, हे उपप्राण कशाशी रिलेटेड आहेत ना, तुम्हाला ठसका लागतो, उचकी लागते, डोळ्यांच्या पापण्या तुमच्या हलतात, डेकर येतो. काल का ह्या सगळ्यासाठी प्रत्येक प्राण तो हे उपप्राण, हे पंचकोश सांगितले. त्याच्यानंतर ह्या बघा, ह्या सगळ्या एंडोक्राईन सिस्टीम मधल्या तुमच्या ग्लँड सांगितल्या. कळालं का? हे बंद वगैरे आहेत मुद्रा, ह्याच्यात जात नाही पुढे मी. पण अशा पद्धतीने मी काही तुम्हाला पीपीटी मी हे शेअर करून सांगितल्या. ठीक आहे. आता अशा पद्धतीने ह्या तुम्हाला मी पीपीटी शेअर करून बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला काय केल्या, सांगितल्या. परंतु या डायरेक्टली कनेक्टेड आहेत. कळालं का? तुम्ही आता कोण कॅमेरा आहेत, पण ओंकार गुंजन करत असताना ना, मी तुम्हाला सांगतो, ही मुद्रा आहे ना, ही या ठिकाणी ना नाडीची ठोक्याचा सुद्धा आपल्याला भास होतो. म्हणजे एकदा ज्यावेळी प्रॅक्टिकल कधी वगैरे घ्यायचं असेल त्यावेळी मी सांगेन तुम्हाला. पण त्या ठिकाणी ना नाडी अशी हात ठेवला तर नाडी आपल्या ही जी ह्या ठिकाणी 2 ब्रेनच्या मध्ये किंवा 2 भुवयांच्या मागे अशी जी स्थित आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ही त्या नाडीचा टिक 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 आवाज काय करायला लागतो, ऐकायला येत असतो. हे जे योगशास्त्र जे आहे ना, ते पूर्ण सगळं तुमचं सायकोलॉजिकल आहे. तुम्हाला पूर्णपणे मेंटली रिलीफ देणार आहे. विद्यार्थ्याची एनर्जी वाढवणार आहे. आता कितीतरी असे विद्यार्थी डोळे बंद करून पुस्तक वाचतात, त्याच्या मागे योगाचंच रिझन आहे.
कशामुळे वाचतात, कशामुळे काय करतात. काही लोकांना बऱ्याच गोष्टी ची जाणीव सुद्धा होते, अवेअरनेस सुद्धा वाढतं. अवेअरनेस वाढण्याचं ठिकाण हे कपाळ आहे, म्हणजे 2 भुयांची मधली जागा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस कशा पद्धतीने वाढला जातो कळालं काय. आणि आजार सुद्धा आहेत ना ते रिव्हर्सिबल करता येतात कळालं काय. क्रॉनिक आहेत, समजा सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे, लंबार स्पॉन्डिलिसिस आहे, ह्याला योगाशिवाय हा स्ट्रक्चरल डिसऑर्डर होतो, डिसऑर्डर म्हणजे स्ट्रक्चरल डिफेक्ट होतो आणि हा आपल्या सवयीमुळे होतो. मग तो जर सुधारायचा असेल तर तुम्हाला योगाशिवाय पर्याय नाही किंवा योगा हा करावाच लागतो. तुम्हाला तुमचा दम्याचा त्रास असेल त्याला योगाशिवाय पर्याय नाही, योगा हा करावाच लागतो. तुम्हाला डायबिटीस आहे ना, डायबिटीसमध्ये तुम्हाला विचारांवरती सुद्धा कंट्रोल करावं लागतं, मेडिसिन घेऊन पण कंट्रोल करावं लागतं आणि योगातनं ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या जातात कळालं का. आता जवळपास 9 वाजत आलेत, 1 मिनिट आहे. तुम्हाला कोणाला काय प्रश्न असतील किंवा काय असतील ना तर तुम्ही चर्चा करू शकता हा, आणि त्या पद्धतीने आपण पुढे बोलू. तुम्हाला कोणाला काय विचारायचं असेल किंवा, कारण फास्ट घेतलंय भरपूर, कारण 1 तासाचाच पिरियड होता. थोडासा एक योगा म्हणजे काय समजावण्यासाठी कन्सेप्ट सांगितलाय तुम्हाला. कॅमेरे जरी चालू केलात तरी चालतील, बोललात तरी चालेल. सोळा जण जॉईंट आहेत. मी काय सांगितलं ते समजलं का थोडं तरी? कोणीतरी बोला. हो अगदी व्यवस्थित समजलं ना थोडं तरी? म्हणजे माझं पहिलं सेशन होतं ऍक्च्युली आणि छान वाटलं, समजत होतं, तुम्ही खूप छान सांगितलं. ठीक आहे. कधीतरी योग मिळाला तर तुम्हाला काही थेरपी सांगेन, म्हणजे क्लॅपिंग थेरपी वगैरे अशा पद्धतीत. आज थोडं योगाचं इंट्रोडक्शन होतं, पण एक सांगेन मी तुम्हाला, योगा करा. तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्स असेल, PCOD असेल वगैरे आहे ना. आजकाल काय झालंय माहितीये का, आपण जे खातोय ते विष खातोय सगळं. एक तुम्हाला सांगतो, ऍग्रिकल्चर मध्ये आपण आज ज्या व्हरायटी पिकवतोय सगळ्या डॉर्फ व्हरायटी पिकवतोय. पूर्वीचं जे भात वाढायचं ना ते जवळपास 6 फूट उंचीचं वाढायचं, 5 फूट 6 फूट उंचीचं वाढायचं. आज आपण त्या पद्धतीचं भात नाही, आपल्याला आता डॉर्फ व्हरायटी आपण घेतोय, म्हणजे त्यांची उंची 2.5 फुटापर्यंतच असते. आज ते खात असल्यामुळे प्रॉब्लेम काय झालाय की 10वीतल्या वर्गामध्ये जाऊन बघा मुलांच्या उंची किती कमी झाल्या. दुसरी गोष्ट, पूर्वीच्या ज्या काजू वगैरे होत्या बघा, काजू आंब्याची झाडं होती ना, ती 10 वर्षांनी धरायला लागायची. 7-8 वर्षानंतर मोहर यायला लागायचं, 10 वर्षांनी 50 वर्षापर्यंत ती धरायची चांगली पद्धतीने. पण आज आपण काजूच्या पिकवतोय किंवा आंबे पिकवतोय ते तिसऱ्या वर्षी मोहर आला पाहिजे आणि 4थ्या वर्षीपासून मला उत्पादन मिळालं पाहिजे, म्हणजे अर्ली बिअरिंग ॲबिलिटी. याचा एवढा इम्पॅक्ट झालाय की स्त्री आहे ना, स्त्री म्हणजे मुली वगैरे आहेत ना, त्यांची मासिक पाळी ही वयाच्या 7वीत असताना यायची, 7वीत वगैरे गेल्यानंतर, 7वीत 8वीत 9वीत गेल्यानंतर. पण तो आज 4थीत पण यायला लागली आहे मासिक पाळी. हा एक ऍडव्हर्स इफेक्ट झालाय. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन, जे आपण अन्नधान्य आज पिकवतोय, प्रत्येक आपला सिंधुदुर्ग जिल्हा बघितला, सिंधुदुर्गातला एकही शेतकऱ्याकडे बियाणं नाहीये, तो हायब्रिड सीड वरतीच अवलंबून आहे. आणि हे फॉरेन मधनं एक वेगळा तो ट्रॅप आहे, तो त्याच्यात मी जास्त बोलत नाही. परंतु हे जे अन्नधान्य आपण जे हायब्रिड सीड वापरतोय ना, तेच सीड आपण खातोय, तेच धान्य जे पिकतं ना, ते दुसऱ्या वर्षी तुम्ही पेरू शकत नाही, त्याला निर्मितीचा अधिकार नाहीये. त्यामुळे मनुष्य सुद्धा नपुंसक होत चाललाय, ओव्हरीसिस्ट व्हायला लागलेत, फायब्रॉइड्स वाढायला लागलेत, नपुंसकता वाढायला लागली आहे, स्पर्मचे काउंट जे आहेत ना केले जातात ते कमी व्हायला लागलेत. म्हणजे आपलं खाणं सुद्धा बिघडल्यामुळे त्या ठिकाणी डिसऑर्डर निर्माण व्हायला लागले. दुसरी गोष्ट, पूर्वीच्या भाजीमध्ये किडी सापडायच्या, किडी भरपूर प्रमाणात सापडायच्या, आणि आपल्या घरातली आई गृहिणी वगैरे जेव्हा भाजी करायची ना, ते किडीचा भाग कट करायची आणि चांगला भाग फक्त घ्यायची. आज तुम्हाला कुठच्याही भाजीमध्ये कीड सापडणार नाही, म्हणजे किडीला जे खायला अयोग्य आहे ते आपण खातोय. अशा पद्धतीचं सायकल बिघडलेली आहे. आणि हे खात असताना ना डिटॉक्स होणं शरीर गरजेचं आहे. डिटॉक्स, मग डिटॉक्स बाबा हे खातोय ना आपण, खाणं तर टाळू शकत नाही, मग पण जातंय विषारी द्रव्य, ते एक डिटॉक्स पद्धतीने बाहेर काढूया. आज द्राक्ष खातोय बघा, बराचसा थ्रोट इन्फेक्शन होतो का, कारण 40 फवारण्या त्या द्राक्षावरती केल्या गेल्या आहेत. आणि काय होतंय माहितीये का, आजकाल अशी पद्धत आहे की केमिकल शेतकरी तू वापरतोय ना, ते 2% वापरायचं आहे, पण झाडाला चांगलं मिळायला पाहिजे म्हणून शेतकरी सुद्धा 3% किंवा 4% वापरतोय. तर
तर त्यामुळे त्याचा आणखीन डायव्हर्स इफेक्ट व्हायला लागलाय. तर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी डिटॉक्स होणं शरीर गरजेचं आहे. आणि हे डिटॉक्स होण्यासाठी तुम्हाला प्राणायामाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या योगिक माध्यमातून हे करावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून तुमचं आरोग्य चांगल्या पद्धतीने सुधारतं. ओके, ठीक आहे. बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न माझ्या दृष्टीने केला आहे. कळलं का? आज जरा धावपळीत, मी पण आता जस्ट आलो, धावपळीतनं आलो. मॅडम म्हणाल्या एक लेक्चर आहे, ठीक आहे म्हटलं आपण करूया मार्गदर्शन. ठीक आहे, कोणाला काय? ओके, जर आवडलं असेल तर थंब द्या. खूप छान माहिती सांगितली सर. थँक्यू 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 थँक्यू. मग काय कोणाचे प्रश्न असतील तर बोलूया ना, अदरवाईज आपण मग थांबूया. आपल्या ह्या मॅडम अनघा मॅडम आहेत सर. नेक्स्ट सेशन कधी असेल? ते मॅडम सांगतील ना काय असेल तर. हा सर एक विचारू का? हा विचारा ना अवश्य. किती मिनिटं करावा प्राणायाम, किती वेळ दिवसात? दिवसातनं कसं आहे माहितीये, प्राणायामाला लिमिट नाही किती करावं किंवा काय. पण माझ्या मते ना तुम्ही अर्धा तास जरी प्राणायाम केला तर त्याच्यामध्ये सलग का? सलग म्हणजे त्याचा एक सिक्वेन्स असतो. कळालं का? कदाचित मी जर संधी मिळाली तर सांगेन सुद्धा तुम्हाला, ऑनलाईन शिकवेन सुद्धा काही गोष्टी आहेत ते माझ्या स्टुडिओमधनं वगैरे. पण कसं असतं माहितीये का, तुमचा एक सिक्वेन्स असतो. भस्त्रिका, आता भस्त्रिका तीन चार प्रकारचा भस्त्रिका आहे. भस्त्रिका किती काउंट मध्ये करायचा, कपालभाती किती करायचा आणि अनुलोम विलोम करायचा, हा 3 गोष्टी आहेत. आणि मेडिकली दृष्ट्या वेगळ्या पद्धतीने प्राणायाम थोडेसे इन्व्हेंटेड आहेत. आणि ट्रॅडिशनल प्राणायाम आहेत ना, जे ग्रंथोक्त आहेत ते थोडेसे वेगळे आहेत, मेडिकली थोडेसे वेगळे. तर प्राणायाम कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटं तरी करावा. आणि तुमची कॅपॅसिटी जशी जशी वाढत जाईल ना तर अर्धा तास करा. पहिला स्टार्टिंगला 10 मिनिटं करा प्राणायाम. कळालं का? त्याच्यामध्ये 1:10:1 हे प्रपोर्शन असतं. म्हणजे समजा भस्त्रिकेचा तुम्ही 1 स्ट्रोक दिलात तर कपालभातीचे 10 स्ट्रोक द्यायचे आहेत. आणि कपालभातीचे 10 स्ट्रोक दिलात तर परत अनुलोम विलोमचा 1 स्ट्रोक द्यायचा. हे नॉर्मल प्राणायाम झाले. जसं जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये दृढता येईल ना त्याच्यानंतर मग बंध लावून प्राणायाम करायचे. बंध, 3 बंध, मूलबंध, जालंधर बंध आणि उडियान बंध, असे हे त्रिबंध लावून प्राणायाम करायचे असतात. कळलं का? आणि प्राणायाम करण्याच्या अगोदर थोडीशी आसनाची थोडीशी प्रॅक्टिस व्हावी लागते. अष्टांगातला एक मार्ग आहे, त्याला साठी सुद्धा असं म्हटलंय, तस्मिन सती श्वास प्रश्वास गतिर्विच्छेदः प्राणायाम, असं प्राणायामाची व्याख्या सांगितली आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय, तस्मिन सती म्हणजे आसनामध्ये तुम्हाला थोडंसं स्थिरता वाटल्यानंतर प्राणायामाकडे वळा. आज WHO ची हेल्थची ऑर्गनायझेशनची आहे ना, त्याच्यामध्ये सोशल स्पिरिच्युअल हे 2 गोष्टी आहेत. पहिल्यांदा मेंटल अँड फिजिकल जो हेल्दी आहे त्याला हेल्दी म्हटलं जायचं, परंतु आता तसं WHO ने नाही केलंय. मेंटल, फिजिकल, सोशल आणि स्पिरिच्युअल हे 2 गोष्टी, म्हणजे सोशल आणि स्पिरिच्युअल या 2 गोष्टी WHO ने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ऍड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने. आणि स्पिरिच्युअल आणि हे सोशल जे येतं ना हे सगळं प्राणायामातनंच येतं. आणि त्यामध्ये 3 नाड्या ज्या आहेत ना त्या तुमच्या शुद्ध व्हायला लागतात. बरेचसे आहेत गोष्टी सांगण्यासारख्या. तुमच्याकडे प्रश्न ठेवा, आपण भेटू आणि बोलू. धन्यवाद सर. छान सेशन झालं, खूप माहितीपूर्ण झालं. थँक्यू. अच्छा, बऱ्याच गोष्टी आहेत, आपण भविष्यात तुम्हाला सांगू बऱ्याच गोष्टी संधी मिळाली. नक्की धन्यवाद. ठीक आहे, ओके सर. अजून काय कोणाला विचारायचं? अनिल सर, थँक्यू. खूपच म्हणजे अप्रतिम सेशन झालं. मला वाटतं की एक सेशन म्हणजे फक्त ही इंट्रो होती आणि तुम्ही म्हणजे प्रत्येक ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे मसल्स, जे बेसिकली श्वासाचे मसल्स, तर त्याच्यावर खूप मला वाटतं स्ट्रेस देऊन तुम्ही आम्हाला जर सांगितलं की त्या मसल्सना तुम्ही कसा त्याचा उपयोग कसा करायचा किंवा त्याची कॅपॅसिटी कशी वाढवायची आणि कोणत्या आसनाद्वारे किंवा प्राणायामाद्वारे किंवा व्हॉटेव्हर किंवा ट्रीटमेंट करून, तर ते आम्हाला सांगितलं तर खूप छान वाटेल आम्हाला. नक्की सांगेन सर. आपल्याला एक नेक्स्ट सेशन वगैरे असं असेल ना तर त्यावेळी मी तुम्हाला प्राणायाम सुद्धा शिकवेन, थोडेसे सूक्ष्म व्यायाम. कळालं का? आणि मी आसनाच्या सुद्धा माध्यमातून मी तुम्हाला सांगेन आणि त्या पद्धतीने आपण करू शकतो. नक्कीच. थँक्यू. थँक्यू सर. अजून कोणाचा प्रश्न नाही ना? आपण आहेत का अनघा मॅडम? क्लोज करायचं का सेशन?
बहुतेक नाही आहेत. चालेल, तुमचा जो ग्रुप असेल त्याच्यावरती तुम्ही कमेंट द्या काय असतील त्या. ओके, ठीक आहे. ओके सर, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बाय. धन्यवाद सर.